आपण आज विनंती असेल आपण व्यासपीठ येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। यावेळेस पंचांकडे भरपूर आशा अपेक्षेने दाद मागितली गेली, पंच सहमत नाहीयेत। दरम्यान लेखबाच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळणार। धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्राइकला आता मात्र आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय सुनील। ऑन साइडला जोरदार प्रहार करायचा होता, बॅट आणि बॉलची जुळणी प्रॉपर नाहीये, चेंडू मिडविकेटला ट्रॅव्हल होणार। दरम्यान फलंदाजाने एक धाव पूर्ण केली। पहिलं षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी नरेश करतोय। आतापर्यंत आपण नरेशच्या गोलंदाजीचा विचार केला तर 2 चेंडू त्याने हाताळलेले आहेत आणि 3 धावा या त्याने खर्च केलेल्या आहेत। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे आणि आपण नरेशला पाहतोय गोलंदाजी करताना। बरोडी विरुद्धात अलीमगर ही लढत आहे दुपारच्या सत्रामधली। जोरदार प्रहार करायचं होतं, ताकदीने हा फटका खेळायचा होता। यावेळेस देखील चतुराई दाखवली गोलंदाजाने, थोडासा स्लोअरवर चेंडू हाताळला गेला आणि हे असणं गरजेचं आहे। आपण जेव्हा गोलंदाजी करता त्यावेळेस तुमच्याकडे व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे। प्रति चेंडू मागे तुम्हाला एक बदल करणं गरजेचं आहे। ते बदल आता मैदानाच्या आतमध्ये नरेश करतोय, चांगली गोलंदाजी करतोय, फलंदाज थांबवतोय। यावेळेस चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू पडल्यानंतर हातभर आतमध्ये आला होता। फलंदाजाने जणू काही एखाद्या कसोटी क्रिकेट प्रमाणे सोडून दिला आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। यष्ट्यांच्या मागे एक स्टायलिश कीपर यष्टी रक्षक प्रल्हाद आपल्याला पाहायला मिळतोय। मनगटी फटका ऑन साइडला, भरपूर चांगला फटका, दिशा दाखवली टायमिंगच्या जोरावरती हा चेंडू निघून जाणार सीमारेषेच्या बाहेर। हा कलात्मक चौकार सुनीलच्या बॅट पण हा चौकार होता, हलक्या हाताने मनगटी फटका होता, दिशा दाखवली आणि चौकार प्राप्त केला। बघा ही चांगली क्रिकेटची लक्षणं आहेत, सेन्सिबल क्रिकेट। चार धावा इथे मिळाल्या। फलंदाजाने यावेळेस आक्रमण केलं। तसेच विनोद पाटील यांच्याकडनं शुभेच्छा आल्या बरोडी संघाला। दरम्यान एक पूर्ण झाली, दुसरीचा कॉल आला। यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक प्रल्हाद सज्ज आहे, पाहावं लागेल तो इंटरेस्टेड आहे का। यस, डेफिनेटली अखेरकार फलंदाज होणार बाद। सलामीचा सलामीवीर सुनील यावेळेस बाद झालेला आहे। क्रमांक 3 वरती पुणेश आलाय। पहिलं षटक समाप्त झालं। धावसंख्येचा आपण विचार केला तर 9 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत। षटक क्रमांक दुसरा आता पाहायला मिळेल गोलंदाजी करण्याकरता नंदू येतोय। ज्याप्रमाणे पहिलं षटक नरेशचं राहिलं ते षटक आता पुन्हा पाहायला मिळणार का। न्यू बॅटर क्रमांक 3 वरती दाखल झाला फलंदाजी करण्याकरता पुणेश येतोय। चला वेळ थोडासा कमी खर्च करा विनंती असेल दोन्ही संघांना। आपण वेळ कमी खर्च सर आपण देखील टायमर चालू करायचा आहे। बरोबर 20 मिनिटाचा अवधी आहे आणि त्या 20 मिनिटांमध्ये आपणास 4 षटके पूर्ण करायचे आहेत। महाराष्ट्र पोलीस देखील आहेत। नंदू
अधिकारी देखील यावेळेस समाचार फटका चांगला चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा षटकार गोलंदाजी करण्याकरता नंदूवाले महाराष्ट्र पोलीस आहेत ते अधिकारी आहेत त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि आज बघा क्रिकेटच्या मैदानामध्ये ते आपणास पाहायला मिळतात राजू सर आपण यायचं आहे फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते एक धाव इथे पलून काढली आणि एकच मिळणार का अगदी बरोबर एकच मिळणार एका धावेवरती समाधान मानावं लागणार धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 16 झालेली आहे चांगलं क्रिकेट पाहायला मिळतो टीम मिहिसफोड भरोडीचं आतापर्यंत 16 धावा लावल्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे पहिल्या इनिंगचा डाव ते साकारतात तर गोलंदाजी करण्याकरता षटक क्रमांक 2 नंदू टाकतोय महाराष्ट्र पोलीस आहेत चांगले अधिकारी आहेत आणि आज गोलंदाजी करत आहेत यावेळेस फुल टॉस चेंडू होता टायमिंग व्यवस्थित नाहीये अखेरकार हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला संधी चालून आली ती फलंदाज गुणेश आला परंतु बॅट आणि बॉलची जोडणी व्यवस्थित नाहीये निर्धाव चेंडू आला हा चेंडू चांगला पाहायला मिळाला नंदू बचावला गेला ऑन साइडला जोरदार प्रहार पाहायला मिळाला चेंडू कार्पेटला घासत स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतो दरम्यान एक पूर्ण झाली फेकी रॉंग अँड थ्रोला आली एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि अखेरकार दुसऱ्या धावेमध्ये फलंदाज होणार बाद धक्का लागतोय टीम भरोडी संघाला अतिघाई आणि संकटात घेऊन जाई हे दृश्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं घाई केली फलंदाजाने गोलंदाज नंदू हे गोलंदाजी करतात आणि एपीआय आहेत ते अधिकारी पोलीस कार्यरतामध्ये आणि आज बघा क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण त्यांना पाहतोय क्रिकेटचा खेळ तसा आहे यावेळेस फुल टॉस चेंडू टायमिंग व्यवस्थित जुळलं अखेरकार चेंडू निघून जाणार सीमा रेषेच्या बाहेर हा उत्तुंग षटकार चला थोडीशी घाई करायची विनंती असेल षटक क्रमांक 2 देखील संपलेला आहे दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 14 धावा नंदू यांनी खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये नरेश आला होता त्यांनी 9 धावा खर्च केल्या अशा प्रकारे 2 षटकाच्या अखेरीस आपण धावफलक पाहिलं
23 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुणेच्या बॅटमनना या शेवटच्या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळाला. षटकार त्याने प्राप्त केला आणि मोठ्या फटक्यांकरताच पुणेची ओळख देखील आहे. ती ओळख या दमण नगरीमध्ये आता मात्र तो प्रूव्ह करतोय, सिद्ध करतोय. शेवटपर्यंत त्याला ती सिद्धता ही कायम ठेवावी लागेल, कारण भरपूर अशा अपेक्षा प्रेक्षक वर्गाच्या त्याच्याकडनं देखील आहेत. प्रल्हाद येतोय क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता. व्यावसायिक क्रिकेटमध्ये प्रल्हादचं देखील भरपूर नाव लौकिक आहे. आणि आज बघा 40+ फॉर्मॅटमध्ये आपण प्रल्हाद यांना पाहतोय. एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून त्याची भरपूर ओळख आहे. आणि आता गोलंदाजीच्या मार्कवरती प्रल्हाद सज्ज झालेला आहे. षटक क्रमांक 30 हाताळेल. स्ट्राईकला आपल्याला स्वप्नील पाहायला मिळतोय. मिरस्फोर्ट भरोडी पहिला डाव साकारते. यावेळेस लाईन चेक करावी लागेल. वाईट बॉल आहे, कारण पंच आमच्याकडे वळत आहेत. षटकाची सुरुवात प्रल्हाद थोडीशी चुकीची करतोय, खराब करतोय, वाईटने सुरुवात करतोय. पंचांनी त्याला दंडित केलं. धावसंख्या 24 झालेली आहे. भरोडी विरोधात अलिमगड ही दुपारच्या सत्रामधली आपण लढत पाहत आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू, बॅटची कडा, चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक चुकी करतोय, शेल ड्रॉप. यावेळेस संधी चालून आली होती यष्टी रक्षकाकडे झेल पकडण्याची, परंतु झेल त्याला गॅदर करता आला नाही. अखेरकार झेल सोडण्याचं कार्य हे यष्टी रक्षकाने केलं आणि फलंदाज स्वप्नीलला जीवदान दिलं. थोडासा नाराज असणार गोलंदाज प्रल्हाद, कारण कदाचित झेल पकडली असती तर विकेट त्याच्या नावी राहिली असती, पण तसं झालं नाही. एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 25 धावा, 25. यानंतर होणारा सामना आई गावदेवी जुना दुर्गी व शेलार. कोलवट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला गेला. फिल्डर आहे दक्ष तिथे. यावेळेस मोठा धक्का लागतोय टीम भरोडी संघाला. पुणेच्या खेळीचा अंत झाला. बिग लॉस. शरद पाटील येतोय क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता. पुणेची जागा आता मात्र सांभाळायची आहे. खरं तर आउट होण्यापूर्वी पुणेने चांगलं कार्य केलं. आणि या चेंडूवरती मात्र प्रल्हादला विकेट मिळाली. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर प्रल्हादने ठेवली होती. पाहत होता की ही जी झेल देखील पकडली जाणार का, आणि अखेरकार झेल पकडली गेली. शरद पाटील आला डावखुरा शैलीचा फलंदाज. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं. एक पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होणार का. फेकी चांगली पाहायला मिळाली. यावेळेस चांगलं क्रिकेट खेळले दोन्ही संघ. प्रल्हादची प्रशंसा करावी लागेल. यावेळेस थोडासा स्लोवर चेंडू हाताळला होता. व्हेरिएशन केलं आणि गरजेचं आहे. शरदने अकाउंट ओपन केले एका धावेने. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. 26 धावा. 30 षटक मार्गस्थ आहे प्रल्हाद याचं. वैयक्तिक पहिला आणि संघात 30 षटक हाताळण्याकरता प्रल्हाद. यावेळेस लेग ब्रेक चेंडू होता. भरपूर उशिराने बॅटचा फ्लो फलंदाजाने उघडला. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. दरम्यान डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन झालं. फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली. 27 धावा, 27. यावेळेस धावसंख्येवरती लगाम लावण्याचं कार्य
गोलंदाज प्रल्हाद करतोय कोणत्या प्रकारची मुभा कोणत्या प्रकारची सूट फलंदाजांना तो देत नाहीये, कारण प्रति चेंडू मागे व्हेरिएशन पाहायला मिळतात. स्लोअर वन, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक ही त्याची क्वालिटी आहे आणि ती क्वालिटी आता सिद्ध करतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरना प्रल्हाद. कोलवा टप्प्याचा चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. बरोबर फलंदाच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं, ऑफ स्टिक पकडली गेली आणि बाहेरच्या बॉलला चेंडू वळण घेण्यामध्ये मात्र यशस्वी राहिला गोलंदाज प्रल्हाद. हा चेंडू धावाला, चांगल्या चेंडूची हाताळणी केली प्रल्हाद याने, फलंदाजाला अडचणीमध्ये आणण्याचं कार्य केलं. खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू होता ऑन साइडला, बॅटच्या बरोबर कोपऱ्यावर चेंडू आदळला गेला. एक पूर्ण झाली, फलंदाज दुसरीचा प्रयत्न करतोय परंतु फेकी आली आणि पंचांनी सांगितलं षटक समाप्त होतोय. षटक क्रमांक 30 संपलेला आहे. धावसंख्या आपण पाहिली 28 धावा या लागलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली गोलंदाज प्रल्हादने, धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5. यानंतर होणारा सामना आई गावदेवी जू नांदुर्गी विरोधात पॉवर शेलार. पहिल्या इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. दोन्ही संघाचे संगणक जर आपण माझा आवाज ऐकत असाल तर आपण त्वरित पहिल्या इनिंग नंतर टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. आजच्या दिवसातला 6वा सामना आपण पाहणार आहोत दुपारच्या सत्रामध्ये. चला फास्ट खेळायचा विनंती असेल. अलिमगड संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. गोलंदाजांनी त्वरितच गोलंदाजी माध्यमातून पुढे सरकायचं आहे. अंतिम षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता आतिश येतोय आणि हे षटक आता मात्र भरोडी संघाकरता फार महत्वाचं असेल. या षटकामध्ये चांगल्या धावा जोडणं गरजेचं आहे, कारण धावसंख्येचा आपण विचार केला तर आतापर्यंत 28 धावा लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 9 धावा पाहायला मिळाल्या, त्यानंतर दुसरं षटक थोडंसं महागडं झालं, 14 धावा आल्या. त्यानंतर तिसरं षटक प्रल्हादने साकारलं, 5 धावा खर्च केल्या. अंतिम षटकाकरता अतिच प्रचारण केलं गेलं. आडव्या बॅटने चांगला प्रहार, चेंडूला पाठवलं जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौथ्या चेंडूच्या पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं फलंदाजाने अतिच आणि सांगून दिलं कैसे हो भाई. काय सुंदर फटका सजवला. चौथं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार झाला फलंदाज शरद याचा. यावेळेस देखील त्याच दिशेने फटका खेळला जातो डीप मध्ये. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत. एक पूर्ण झाली, दुसरीचा कॉल आला, वेगाने चेंडू एसट्या उडवल्या गेल्या. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर, फक्त संगणक बोलणार. आपणास डाऊटफुल असेल तर आपण रिव्ह्यू घेऊ शकता, आपल्याकडे आहे तो. टायमिंग देखील संपलेला आहे, ते देखील घेऊ शकत नाही. बरोबर बघा, नक्कीच आपणास क्रिकेट खेळताना एखादा डाऊट असेल तर आपण 10 सेकंदाच्या आतमध्ये त्वरित रिव्ह्यू घ्यायचा आहे. पंचांची वाद घालायचा नाहीये. तुम्हाला एखादा चेंडू एखादी धाव खटकत असेल तर आपण रिव्ह्यू आहे त्याचा वापर करू शकता. ब्युटिफुली बॉल, सुपर चेंडू, बरोबर फलंदाजच्या कोपऱ्यावरती आदळला गेला चेंडू. एकच धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार का? नाही, एकच धाव मिळणार. ब्रह्मास्त्र वापरलं गेलं, परफेक्ट यॉर्क. बरोबर फलंदाजच्या बॅट आणि पायांच्या मधोमध चेंडू टाकला होता. धावसंख्या 37.
चांगलं क्रिकेट सध्या तरी खेळतोय टीम अलीमगर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. यावेळेस फलंदाजांना थांबवलं जातंय अतिशय माध्यमातना. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर चांगली गोलंदाजी सध्या तरी तो करतोय. षटक क्रमांक 14 चालू आहे. शफल क्रॉस झाले. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा क्षेत्ररक्षक धावत आहेत. सेफ लँडिंग झाली. एक पूर्ण झाली. दुसरीचा कॉल आला आणि 2 पूर्ण. तिसरीचा कॉल येतोय. ती देखील पूर्ण होणार का? आणि ती देखील पूर्ण झाली. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. नाट्यमय क्रिकेट बघा. 30 सर्कल मध्ये 3 धावा पूर्ण केल्या. काय सुंदर रनिंग पाहायला मिळाली. बऱ्याचदा आपण असं पाहत असतो जयवंत पाटील सर. 3 धावा पूर्ण झाल्या आणि धावसंख्या 40 या आकड्यावरती पाहायला मिळते. शेवटचं षटक मार्गस्थ. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला आपल्याला पुन्हा एकदा डावखुरा शैलीचा शरद पाहायला मिळतोय. सध्या तरी शरदची कामगिरी चांगली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ही लाईन पाहावी लागेल. बाहेरच्या बाजूला चेंडू वळवला जातोय. 1 पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होतोय. फेकी प्रल्हादने केली आणि गोलंदाजाने ते एक्सेप्ट देखील केली. दरम्यान विकेट जाणार. 1च धाव मिळणार. फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट करता आपण चौकशी करूया. एव्हिडन्स इथे नाहीये कारण बरोबर पंच आपण मध्ये आलेला. गोलंदाज आणि पंच अगदी मधोमध आलेले आहेत. त्यामुळं सॉफ्ट सिग्नल जो असेल तो द्यायचा आहे. प्रॉपर एव्हिडन्स आपल्याकडे नाहीये नक्कीच. आणि असोसिएशनचा नियम देखील आहे. जर अँगल मध्ये एखादं चित्र दिसत नसेल तर पंचांनी त्वरित निर्णय कळवायचा आहे जो आपणास योग्य वाटेल. जो आहे निर्णय तो द्यायचा आहे पंच. आपण वाईट नाही आहे. ओके. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. बॅटची वरची कडा. झेलची पुन्हा एकदा संधी. झेल ड्रॉप. 1 पूर्ण झाली. दुसरीचा कॉल आला आणि अखेरकार या 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय परंतु या प्रयत्नामध्ये आता मात्र फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होणार.
मॅच करून ध्यास आनंदाने तुम्ही हासवास 40+40+ मास्टर 40+, 40+40+ मास्टर 40+, 40+40+ मास्टर 40+, 40+40+ मास्टर 40+. असा करून या चेंडू पार न मारू चौका 44 धावांचं लक्ष आहे 44 धावा बनवाव्या लागतील चेंडू पार न मारू षटकार नाणेफेक करण्यासाठी या आई गावदेवी जून अंदुरकी आणि पॉवर शेलार या दोन संघांमध्ये टॉस आम्ही करणार आहोत. पॉवर शेलार आणि आई गावदेवी जून अंदुरकी या दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. नाणेफेक करण्यासाठी मी टॉस ही केली जाईल या दोन संघांमध्ये. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस आम्ही संपन्न करणार आहोत. गोल्डन कॉइन स्पेशल सोनेरी कॉइन असणार आहे. टॉस जून अंदुरकी वर्सेस शेलार असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. गोल्डन कॉइन हेड आणि टेल अशा कॉइनच्या दोन बाजू. टेल आलेला आहे. नाणेफेक जिंकलेली आई गावदेवी जून अंदुरकी संघ कर्णधाराने मान्यवांना विनंती करता आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. पहिला सामना तुम्ही गमावलेला आहात. देवीदास तुमच्या संघासाठी व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत थांबवाल शेलार संघाला? कुठली धाव संख्या इथे सेफ नाहीये. पहिला सामना खेळताना कशा प्रकारचा अनुभव आलाय स्पर्धेमध्ये खेळताना? नाही फास्ट विकेट आहे बॅटिंग लाईन खूप चांगली. ऑल द बेस्ट तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पॉवर शेलार पहिला सामना तुम्ही खेळणार आहात दमण नगरीमध्ये. इथे आल्यानंतर कसं वाटलं? खूप चांगला वाटतं. टॉस गमावलेल्या प्रथम बॅटिंग तुमच्या वाट्याला आलेली आहे. किती धावांपर्यंत जाणार? 50+. कोणाकडून अपेक्षा असतील 50 धावा पूर्ण करण्यासाठी? असे कोणते ट्रम्प कार्ड स्टार बॅटर असतील जे 50 धावा पूर्ण करतील? सगळे स्टार आहे आमचा पॉवर शेलरचे. म्हणजे तुमची पॉवर बघायला मिळेल. प्रेक्षकांना एक रंगतदार सामना बघायला मिळेल. नक्की. ऑल द बेस्ट तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी संपन्न झाली. नाणेफेक जिंकून आई गावदेवी जून अंदुरकी संघ कर्णधार देवीदास पाटील याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे पॉवर शेलार या संघाला. मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ मध्ये. थँक्यू सो मच. चला फलंदाज खेळपट्टीकडे रवाना व्हायचं आहे. बॉल
44 धावांचे इथे लक्ष आहे जरीमरी क्रिकेट संघ अलीमगर या संघासमोर. जर बघायला गेलं तर आपण जो सामना पाहत आहात मीर स्पोर्ट भरोडी आणि जरीमरी क्रिकेट संघ अलीमगर, प्रति षटकाचा विचार केला तर प्रत्येक षटकामागे 11.00च्या गतीने ह्या धावा जमा कराव्या लागतील. प्रदीप येतोय फ्रंटलाईन गोलंदाज. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाज आपली पॉवर दाखवतोय की गोलंदाज ते बघायला लागेल. हाफ ट्रॅकर चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे प्रल्हादने. एकच धाव मिळेल, एक पेक्षा अधिक काही नाही. धावसंख्या 1ने संघाचं आणि स्वतःचं देखील इथे खातं खोललं जात आहे. 44 धावांचं एक मापक असे लक्ष आहे. वातावरणामध्ये आपण थोडासा बदल पाहतोय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली पुनेश आणि सेफ हँड. फलंदाज बाद. पहिला धक्का बसतो इथे अलीमगर या संघाला संजयच्या रूपामध्ये. फटक्यामागे बघितलं जास्त ताकद नव्हती, त्याच्यामुळं लॉंगांचं क्षेत्र क्लिअर करता आलं नाही. दोन बंधूंची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, ज्याने रेग्युलर क्रिकेट खेळताना अतिशय सुरेख खेळ केला होता. जर 90 आणि 2005चं जर आपण बघितलं राहुल म्हात्रे, तर खूप अतिशय धारदार त्यांचा खेळ राहिला होता. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर अंगावर आला होता, त्याला फक्त दिशा दिली. चेंडू मिड विकेटनं उचलणार तोपर्यंत एक धाव तिथे सहजगत्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या होते 2. दशरथ याचं देखील इथे अकाउंट ओपन होतोय 1 धावेने. एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, मात्र बीट होतोय तिथे फलंदाज. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर 2. आजच्या दिवसातला हा 5वा सामना आपण पाहतोय मीर स्पोर्ट भरोडी विरुद्ध जरीमरी क्रिकेट संघ अलीमगर. अगदी शालेय जीवनापासून हे मला तरी वाटतं क्रिकेटर एकत्र केलं. आता बघा ही ऑफ ब्रेक. सुरुवातीला आपण पाहिलं थोडासा सरळ चेंडू होता, आता मात्र ऑफ ब्रेक पाहायला आपल्याला मिळाला. चेंडू जातो निर्धाव पुन्हा एकदा. धावसंख्या स्थिर 2. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी गोलंदाज इथे पॉवर दाखवताना चेंडू कार्पेटच्या साहाय्याने येतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. एकच धाव मिळेल, एक पेक्षा काहीही नाही आणि एका धावीने काही फरकही पडणार नाही. ते म्हणजे मीर स्पोर्ट भरोडी या संघाला. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 3. अतिशय सुंदर आणि धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल प्रदीप याची. कारण 44 धावांचं एक लक्ष असताना पहिलं षटक हे खूप महत्त्वाचं असतं बॅटिंगच्या दृष्टीने किंवा गोलंदाजीच्या दृष्टीने. आणि ते गोलंदाजी दृष्टीने हा इथे चांगला षटक आपल्याला पाहायला मिळतंय.
थोडासा आवाज कमी करा. आई गावदेवी जू नांदुरकी संघ. स्वप्नील येतोय दुसरं षटक घेऊन. पुन्हा त्या चेंडूला फक्त टर्न केलेला आहे. अतिशय सुंदर आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे क्षेत्ररक्षकाचं. एकच धाव मिळेल. धावसंख्या होती ती 4. स्वप्नील गोलंदाजीसाठी आलेला आहे. इथून जर सामना जिंकायचा असेल ना जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड या संघाला आता गिअर चेंज करावा लागेल. पहिल्या दुसऱ्या गिअरवर आता गाडी चालून होणार नाही. चौथ्या पाचव्या गिअरवर गाडी चालवायला लागेल डायरेक्ट. आणि ते ऐकलंय का दशरथने बघूया. आणि ते सरळ साधा सोपा झेर सुटला जातोय. एकच धाव मिळेल. धावसंख्या होती ती 5. एक लॉलीपॉप तिथे झेल सुटतोय कारण लॉंग ऑनला आणि लॉंग ऑफला जास्त करून झेल येत असतात क्रिकेटच्या मैदानाचा जर विचार केला तर. चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेट रिझन मध्ये जाईल. उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव मिळेल. 1 पेक्षा काहीही नाही. धावसंख्या होती ती 6. अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा राहुल मात्र मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाही. म्हणजे अनुशासित अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मेरी स्पोर्ट भरोडी या संघाची. सुरुवातीला प्रदीप आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवतोय स्वप्नील. फुलटॉस चेंडू आणि एकाच ऍक्शन मध्ये फेकून दिलेला आहे. 6 धावांसाठी षटकार. अगदी तोलून मापून मारलेला हा षटकार दशरथच्या बॅट मधून. तलवार पुरानी लेकिन धार वही. लेजेंड क्रिकेटर आहे. क्लास फटके आपल्याला पाहायला मिळतात दशरथच्या बॅट मधून. क्लास इज परमनंट अँड फॉर्म इज टेम्पररी. पुन्हा एकदा स्वप्नील. या षटकाने धावसंख्या वाढते 12. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू बनवलेला आहे बॅट्समनने आणि हा देखील जाईल चौकार. व्हॉट अ बॅटिंग बाय दशरथ. या चौकाराने धावसंख्या वाढते 16. आता मात्र सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चेसिंग करत असताना. कारण हळू जर बघायला गेलं श्यामदादा तर मॅच मध्ये शिरकाव करत असताना जरीमनी क्रिकेट संघ आलिमगड. तेरा चेंडू आणि अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. या फटक्यावर जर मोठा फटका आला तर पुढच्या 2 षटकांमध्ये एक सुस्थितीमध्ये असेल जरीमरी क्रिकेट संघ आलिमगड. आणि याउलट आपण विचार केला तर एखादा डॉट किंवा विकेट आला तर सुस्थिती असेल मध्ये असेल तो म्हणजे मी स्पोर्ट भरोडी. आपटलेला चेंडू अगदी ओळखून टाकलेला हा चेंडू आणि इथे रिव्ह्यू घेतलेला आहे बॅट्समनने व्हाईटच्या संदर्भात. थर्ड आय इन क्रिकेट. इट्स अ फेअर डिलिव्हरी. गुड डिसिजन बाय अंपायर. आणि रिव्ह्यू देखील इथे आता गमावलेला आहे आलिमगड या संघाने. आता यापुढे या मॅच मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू मिळणार नाही.
धावसंख्या 16, 28 धावांची आवश्यकता असेल आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. राजू येतोय, त्याने चाचणी स्पर्धेमध्ये चांगला कारनामा केला होता आणि आय थिंक बेस्ट बॉलरचं किताब देखील त्यानं मिळालं होतं. बारा चेंडू 28 धावांची आवश्यकता. स्पीडअप. राजू चेंडूला अगदी टर्न केलेला आहे फक्त ऑन साइडला. राजू येतोय तिसरे षटक घेऊन. धावसंख्या 17, 11-27. 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 60-40 विन प्रेडिक्शन जर आपण बघितलं तर. चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता ऑफ साइडला मात्र. आणि बघूया आता तिथे काय घडलंय. अडवण्यामध्ये यश आलेलं आहे आय थिंक क्षेत्ररक्षकाला. एक धाव वाचवलेली आहे संघासाठी आणि एका धावेचं महत्व हे अंतिम क्षणी उपयोगात पडतं. धावसंख्या होती ती 20. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. 10-24. 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा राजू भगत मध्ये आपटला होता चेंडू आणि चेंडू ज्याप्रमाणे एखादा हुलकावणी देऊन जातो चेंडू क्षेत्ररक्षकाला त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला. हातावर तुरी देऊन पळाला चेंडू एसटींच्या मागे. व्हॉट यू थिंक जयवंत पाटील? नऊ चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. या चौकाराने धावसंख्या आता सुस्थितीमध्ये येते. बघा आलेल्या संघाने आपली जी शेलार संघाने आपली लीगल फी जमा करायची आहे आणि कमिटीला आपल्या सहकार्य करायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर. चेंडू मध्ये आपटला होता, स्टेप आउट झाला होता प्रल्हाद. मात्र तिथे बघा अगदी जान की बाजी तिथे लावली होती ती झेल पकडण्यासाठी. हे मनोरंजन आहे दमनचं. म्हणजे तुम्ही कसेही सूर मारा या ग्राउंडवर तुम्हाला लागणार देखील नाही. वातावरण देखील त्याच पद्धतीचं आहे आणि ग्राउंड देखील त्याच पद्धतीचं आहे. धावसंख्या वाढते या 1ने. 26. 8 चेंडू आणि 2 धावा येत आहेत. नाही लागणार या मैदानावर. फक्त कातडी थोडीशी सोल वाटेल. धावसंख्या होते ती 26. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. हे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेला होता प्रल्हाद. 1च धाव मिळेल, 1 पेक्षा काहीही नाही. मारण्याचा तर ते प्रयत्न करतात मात्र हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही चेंडू. या 1 धावीने धावसंख्या वाढते ती 27-27. लॉस ऑफ 1 विकेट. 7-17. आडोस पाडोस की लढाई. मी पहिल्यांदाच म्हटलं होतं की आडोस पाडोस की लढाई आहे. अगदी शालेय जीवनापासून हे खेळाडू एकत्र खेळत असतील दमनपर्यंत. पुन्हा एकदा चेंडू सरळ येतोय. दशरथ याने हा चेंडू मारला होता. 1च धाव मिळेल. 6-16. 6 मध्ये 16 बनवा आणि ही मॅच पहिली जिंका. भरुडी संघ देखील विचार करत असेल की ही मॅच जिंकली तर आपण सेफ राहू, म्हणजे आपल्या गटामध्ये आपण पुढे जाऊ. आणि याच्यानंतर आपण उलट विचार केला तर
स्ट्रगल थोडासा आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे अलिमगढ या संघाला, कारण 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. लीग मॅचेस ज्या असतात ना जयवंत पाटील, ती पहिली मॅच खूप महत्त्वाची असते, जिंकलीच पाहिजे, तरच तो पुढचा रस्ता आपल्याला थोडासा सोपा जातोय. नाहीतर मग ही हारली तर आपण आतमध्ये येऊ आणि ती बाहेर झाली तर आपण आतमध्ये येऊ, या दुसऱ्याच्या भरोश्यावर राहायचं नाही. हा काय आहे ना, ते स्वतःच्या हिमतीवर तुम्ही जिंका, लढा, रक्ताचं पाणी करा, परंतु शरीरातील रक्त येईल असं काही करू नका. कारण प्रत्येक संघ इथे जो दमणला आलेला आहे ना, खूप आशेने आलेला आहे, कारण कुठेतरी संसारातनं वेळ काढून कामाचं पूर्ण सेटिंग करून तो या दमण नगरीत दाखल झालेला आहे. आणि इथून खाली आज जाणं कुठल्याही संघाला परवडणार नाही. म्हणून तुम्ही जिंकासाठी खेळा. हारजीत तर नाण्याच्या 2 बाजू आहेत, एक हारणार एक जिंकणार, परंतु जिंकण्यासाठी तुम्ही संघर्ष करा. 6-16 पुणेश येतोय. पुन्हा एकदा पुणेश चेंडूला आपल्या एकाच अंदाजामध्ये फेकून दिलेलं आहे. हे दशरथ, धार पुरानी लेकिन तलवार वही, शराब पुरानी लेकिन नशा वही. एक लेजंड क्रिकेटर आहे. जर तुम्ही 90 आणि 2000चा काल बघितला ना जयवंत पाटील, तर या दोघांनी खूप गाजवला होता. आणि यांच्या मॅचेस मी ना ग्राउंडच्या बाहेरून बघत होतो, कटड्यावर बसून. जेल सुटल्यानंतर बघा सामन्याला कशी कलाटणी मिळते, कारण पंचक्रोशीवर यांनी नेहमीच खेळ चांगला केलेला आहे. आणि तिथे एक दिवार हॉटेलचा कठडा होता, त्या कठड्यावर बसून मी त्यांची मॅच बघत होतो. एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न मात्र इथे फसतोय फलंदाज आतिश. आता जातोय नवीन फलंदाज. 4-10. कॅच सुटल्यानंतर सामन्याला कशा प्रकारची कलाटणी मिळते, कशा प्रकारचा त्या सामन्यामध्ये बदल होतोय, हे आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेला आहे. मग तो डोमेस्टिक क्रिकेट असो किंवा व्यावसायिक क्रिकेट असो, लिमिटेड ओव्हर असो किंवा आंतरराष्ट्रीय सामने असो, कॅच घेतल्यानंतर किंवा सोडल्यानंतर अगदी पूर्णपणे त्या सामन्याचा चित्र आपल्याला पाहायला मिळतं पलटताना. पुणेश पुन्हा एकदा पुणेशने एक चांगला गडी इथे बाद केलेला आहे. संघाचा जर विचार केला तर म्हणजे कुठेतरी कमबॅक थोडंसं करून दिलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा चेंडू आडव्या बॅटने बघूया, आणि इथे देखील फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय. तू चल मैं आया, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तसे आता काही दिवसामध्ये मागे गणेशोत्सव सुरू होणार आहे, आणि त्या गणेशोत्सवामध्ये देखील कित्येक तरी असे 1.5 दिवसाचे गणपती आपल्याला पाहायला मिळतात. कितीही करा तुम्ही, ते 1.5 दिवसाचे गणपती कंप्लीट नाही होत. मग मित्रांकडे जायचं राहिलं, मग नातेवाईकांकडे जायचं राहिलं, ते होतच राहतं. गणेश होतोय नवीन फलंदाज. बॅक टू बॅक इथे दुसरा फलंदाज बाद होतोय, आणि 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पुणे हॅट्रिक वर आहे. चेंडू अगदी वाईड यॉर्कर हाताळला होता, पण विकेट किपरची बघा चलाकी. धावसंख्या स्थिर. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. एक सिक्सर मारा, एक चौकार मारा, आणि ही मॅच जिंका. आणि याउलट विचार केला फक्त एक बॉल डॉट करायचा आहे.
पुणे शाला चेंडू लॉंग ऑनला येतोय. एकच धाव मिळेल. एक पेक्षा काही नाही. एक चेंडू आणि 9 धावीची आवश्यकता. जवळ 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 विजयाच्या उंबरठ्यावर भरोडिया संघ. जीत की दहलीज पे यहाँ पर खड़ी है भरोडी टीम. पुन्हा एकदा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये होता. चेंडूला फक्त काऊ कॉर्नर आणि मिड विकेट यांच्या मध्ये मारला होता. अशा पद्धतीने सामना जिंकतोय तो म्हणजे मिहिर स्पोर्ट भरोडी. हार्दिक हार्दिक अभिनंदन मिहिर स्पोर्ट भरोडी. आणि मिहिर स्पोर्ट भरोडी आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण पुढच्या फेरीमध्ये पात्र झाल्याबद्दल. आणि हार्डलक जरीमरी क्रिकेट संघ अलीमगड. बघा मिहिर स्पोर्ट भरोडी आपण 28 तारखेला 1 वाजता यायचं आहे. आणि तुमच्या समोर असेल तो संघ म्हणजे नारायण स्मृती भादवड सावंत मात्रे यांचा धडाकेबाज संघ असेल. आता त्यांच्या समोर कसं लढायचं ते आतापासून प्लॅनिंग करा. प्रदीप आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच आणि ट्रॉफी घेऊन जायची आहे. आपला चांगला खेळ राहिला या मॅच मध्ये.